युवा संसदेत यूसीसी आणि पर्यावरणावर सांगलीच्या सानिया सय्यद यांची प्रभावी भूमिका। सांगली जिल्ह्यातील कळंबी या छोट्याशा गावातून एक मुस्लिम शेतकरी कुटुंबातील मुलगी आज भोपाळ विधानसभा येथे अल्पसंख्याक व्यवहार मंत्री म्हणून अभ्यासपूर्ण मांडणी। राष्ट्रीय युवा संसदेत सांगलीचा ठसा। भोपाळ येथे आयोजित विधानसभा युवा संसदेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सांगलीच्या कळंबी गावातून कुमारी सानिया जावेद सय्यद यांनी अल्पसंख्याक व्यवहार मंत्री म्हणून समान नागरी संहिता अर्थात यूसीसी आणि पर्यावरणीय संकट या महत्त्वाच्या विषयांवर अभ्यासपूर्ण भूमिका मांडली। संविधानिक मूल्ये, सामाजिक न्याय, महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण संवर्धनावर त्यांनी दिलेल्या भराचे कौतुक होत आहे। मध्य प्रदेशातील भोपाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या विधानसभा युवा संसदेत महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सानिया जावेद सय्यद यांनी प्रभावी वक्तृत्वातून आपली वेगळी छाप पाडली। युवा संसदेत त्यांनी अल्पसंख्याक व्यवहार मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत समान नागरी संहिता आणि वाढते पर्यावरणीय संकट या दोन महत्त्वाच्या विषयांवर आपली भूमिका मांडली। समान नागरी संहितेबाबत बोलताना सानिया सय्यद यांनी न्याय, समानता आणि अधिकार सर्वांसाठी समान असले पाहिजेत अशी भूमिका मांडली। यूसीसी हा धार्मिक श्रद्धा आणि उपासना पद्धतीने हस्तक्षेप करण्याचा विषय नसून विवाह, घटस्फोट, वारसा हक्क, भरण पोषण आणि दत्तक विधान यांसारख्या नागरी बाबींमध्ये समान कायदेशीर अधिकार मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले। यावेळी त्यांनी भारतीय संविधानातील अनुच्छेद 14, 25 आणि 44 याचा संदर्भ देत यूसीसीच्या घटनात्मक पैलूंवर प्रकाश टाकला। अल्पसंख्याक कल्याणाचा दृष्टिकोन केवळ संरक्षणापुरता मर्यादित न ठेवता महिला आणि बालकांना समान अधिकार, सुरक्षितता आणि सन्मान मिळवून देण्यावर भर असावा असेही त्यांनी सांगितले। आर्द्रभूमी संवर्धन, कार्बन उत्सर्जनात कपात, हरित ऊर्जेचा वापर आणि शाश्वत विकास यांसारख्या मुद्द्यांवर त्यांनी भूमिका मांडत नेट झिरो 2070 या हवामानविषयक उद्दिष्टांचाही उल्लेख केला। राष्ट्रीय स्तरावरील या युवा संसदेत सांगलीचे प्रतिनिधित्व करताना सानिया सय्यद यांनी संविधानिक मूल्ये, सामाजिक न्याय, महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण संवर्धन या विषयांना केंद्रस्थानी ठेवले। त्यांच्या या कामगिरीबद्दल सांगली जिल्ह्यातील शैक्षणिक आणि सामाजिक वर्तुळातून कौतुक व्यक्त होत आहे। मी सानिया आसमा जावेद सय्यद, राहणार कळंबी, मध्य प्रदेश भोपाळ येथे झालेल्या विधानसभेमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत मायनॉरिटी अफेअर्स मिनिस्ट्री म्हणून काम केले आणि विचार मांडले। पर्यावरणीय संकट आणि यूसीसी बिल 2026 ह्या गोष्टींवरती माझे विचार मांडले। महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला लाभली आणि मी एका कळंबी गावाच्या छोट्या गावातून येते आणि माझे वडील शेतकरी आहेत आणि मला अभिमान वाटतो की मी एका शेतकरीच्या फॅमिलीमधून पहिली मुलगी आहे की विधानसभेमध्ये बसलेली आहे आणि मी तिथे मायनॉरिटी अफेअर्स मिनिस्ट्रीचं कार्य सांभाळत होते एका दिवसासाठी। माझे विचार मांडत असताना सीएम डॉक्टर मोहन यादव मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते आणि माजी मंत्री विश्वास सारंग हे सुद्धा तिथे उपस्थित होते। त्यांच्यासमोर माझे विचार मांडण्याची संधी मला लाभली, हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे। खेड्यागावातून इथपर्यंत जाण्याचं माझे जे स्वप्न होतं ते आज सत्यात उतरलं आहे। आज मी एवढंच तरुणांना सांगेल की तुम्ही युवा संसदमध्ये भाग घ्या, तिथून राजकारणात वळा, कारण की हा असा एक प्लॅटफॉर्म आहे की तुम्हाला लोकशाहीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे। मी आता MSc फर्स्ट इयर मायक्रोबायोलॉजीमध्ये शिकते आणि मला या सर्वात पाठिंबा मिळाला तो माझ्या आई वडिलांचा, माझ्या काकांचा आणि तसेच डॉक्टर महेश कदम सर यांचे मला खूप मार्गदर्शन लाभले आणि माझी जी सुरुवात होती ती ग्राउंड लेवलपासून होती। ग्राउंड लेवल, नॅशनल लेवल, स्टेट लेवल आज मी पूर्ण केली आहे आणि ह्या पाठीमागे सगळ्यात मोठा साथ होती ती डॉक्टर घाडी कॉलेज गडिंग्लजची होती। आज मी मायनॉरिटी अफेअर्स मिनिस्ट्रीचा पदभार सांभाळताना मला खूप आनंद झालेला, कारण की एक मुलगी म्हणून मी आज विधानसभेत बसलेले आणि मला काही समाजांचा विरोध पण होता आणि त्या विरोधामुळे मी आज भरपूर सक्षम आहे आणि त्यांना सांगू इच्छिते की तुम्ही मुलींना शिकू द्या, त्यांच्या पायावर उभं राहू द्या। चिखल हा फेकला जातो, त्या चिखलाला गुलाल म्हणून उधळण्याची ताकद आपल्यात असली पाहिजे।